बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ये जिंदगी है आमदी। तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे जे घोषणा वाक्य आहे ना, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं वाक्य आहे मित्रांनो. स्वातंत्र्य काळातील सुपर हिरो म्हणून सुभाषचंद्र बोस यांच्याकडे बघितलं जायचं. आपल्या भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळाले मित्रांनो, ते हजारो क्रांतिकारांच्या बलिदानानं आणि हजारो स्वातंत्र्य वीरांच्या बलिदानानं मिळालेलं आहे. म्हणून आज आपण हा स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत, म्हणजेच मोकळा श्वास घेत आहोत. आपल्या जे भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे, या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर असेल तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आहे. परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शेवट सुद्धा दुर्दैवी झाला, विमान अपघातात झाला असं सांगण्यात येते. परंतु हा अपघात का कोणी त्यांना मारलं, या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत मित्रांनो. तर चला आपण पाहून घेऊ या गोष्टीबद्दल काय पुढे आहे गुलदस्ता, तो आपण उघडा करण्याचा प्रयत्न करू. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओरिसाच्या कटक मध्ये झाला. कटक या ठिकाणी. त्यांचे वडील नामवंत वकील होते. त्यांचं नाव जानकीनाथ नाई प्रभावती देवी यांच्या पोटी हे बाळ आलं जन्माला. सुपुत्रच म्हणावं लागल, भारत मातेचा सुपुत्र. फार बुद्धिमंत होते, त्यामुळे भरपूर उच्च शिक्षण घेतलं. उच्च शिक्षण घेऊन चंद्र बोस ISI ची परीक्षा पास झाली बघा. आणि त्यावेळेस त्यांना सरकारी नोकरी सुद्धा चांगली लागली होती. परंतु इंग्रजांचा चाललेला अत्याचार गोरगरिबांच्या वरती त्यांना पाहत नव्हता. त्यामुळे त्यांनी इंग्रजांची सरकारी नोकरी झुगारून दिली आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला. आणि त्याच वेळेस आपल्या भारतामध्ये म्हणजे महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची फार मोठी चळवळ चालली होती. या चळवळीमध्येच नेताजी सुभाषचंद्र बोस आले. बरेच दिवस त्यांनी काँग्रेसमध्ये काम केलं. परंतु हा काँग्रेसचा जो तरीका होता स्वातंत्र्याचा, अहिंसेचा गांधींचा तरीका होता, तो सुभाष बाबूंना पटला नाही. त्याच वेळेस एक इलेक्शन सुद्धा झालं होतं. त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस यांना जास्त मतदान पडलं. गांधींच्या पेक्षा जास्त लोक मानणारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना होती. आणि त्याच वेळेस दुसऱ्या महायुद्धाचं वारं वाहू लागलं आणि आपल्या भारताला कुठलाही म्हणजे विचारात घेतलं नाही भारतीय नेत्यांना. इंग्रजांनी भारत हा दुसऱ्या महायुद्धामध्ये आमच्या बरोबर आहे असं जाहीर केलं. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना फार राग आला आणि त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं, म्हणजे विरोध केला इंग्रजांना. आणि त्याच वेळेस इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक केली. अटक केल्यानंतर परत थोड्या दिवसात नेताजी सुभाषचंद्र बोस बाहेर आले आणि त्यांची एक मीटिंग झाली गांधींच्या बरोबर. आणि त्यांनी गांधीजींना सांगितलं, महात्माजी आता हीच वेळ आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मागण्याची इंग्रजांच्याकडून. इंग्रज फार अडचणीत आहेत आता. तर आपण आता त्यांचा सामना करू इंग्रजांचा, म्हणजे ठोसा इंग्रजांच्यावर युद्ध करू आपण. त्यावेळेला महात्मा गांधी अहिंसेचं पथक त्यांच्या डोळ्यापुढं त्यांनी सांगितलं सुभाष बाबूंना की सुभाषचंद्र बोस आता आपण इंग्रजांना अडवायचं नाही, आता आपण इंग्रजांना मदत करू, नंतर त्यांच्याकडून स्वातंत्र्य घेऊ. त्यावेळेला नेताजी म्हणाले, गांधीजी इंग्रजांच्यावर आपण विश्वास ठेवू नका, इंग्रज हे महाभयंकर आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्याला इंग्रज स्वातंत्र्य देतील यात काय, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू नका, आताच वेळ ही स्वातंत्र्य मागण्याची. त्यावेळेला महात्मा गांधीजींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सांगितलं, आता तुमचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा, मी अहिंसेचा लढा सोडूच शकत नाही असं गांधीजींनी सांगितलं. आणि त्याच वेळेस सुभाषचंद्र बोस यांनी निश्चय केला की आता काहीतरी नवीन करायचं आणि आपल्या भारताला स्वातंत्र्य द्यायचं. आणि त्याच्यानंतर पुढे बघा, इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना परत अटक केली. अशा 11 वेळा अटक झाली. इंग्रजांना माहित होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस हे हुशार आहेत, हे आपल्याला हाकलून लावतील भारतातून, हे निश्चित त्यांना माहित होतं. म्हणून त्यांनी त्यांना परत अटक केली. अटक केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस इंग्रजांच्या अटकेतून बाहेर पडले बघा. वेश बदलण्यात फार माहीर होतं. वेश बदलून ते मौलानाचा वेश धारण करून ते बघा बाहेर तिथून पडलं जेलमधून. आणि त्यांनी निश्चय केला की आता बाहेर जाऊन जे इंग्रजांचे शत्रू आहेत त्यांना आपण मित्र बनवायचं आणि त्यांच्या विरुद्ध एक फार मोठी फौज उभी करायची निश्चय केला त्यांनी. त्यांच्या कानावरती काही बातम्या होत्या बघा, विचार होते. नेताजी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंदांची पुस्तक वाचत होते, त्यांचे विचार त्यांच्या मनात होते. अजून एक गोष्ट सांगायची म्हणलं तर त्यावेळेला कलकत्त्याचा गव्हर्नर एक इंग्रज होता आणि तो इंग्रज अधिकारी नेहमी म्हणायचा की भारताची लोकसंख्या ही त्या टायमाला 30 करोड होती बघा, आणि इंग्रज फक्त 20,000 होते. जर 30 करोड लोक म्हणजे 30 करोड लोकांनी जर मुठभर माती या इंग्रजांच्या अंगावरती फेकली ना तर इंग्रज मातीत गाडून जातील असा तो स्वतः अधिकारी म्हणत होता बघा. हेच वाक्य, हेच विचार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली आणि तिथून बाहेर पडले आणि ते अफगाणिस्तान मार्गे जर्मनीला जाऊन पोहोचले. ही जी बातमी त्यांच्या भावा व्यतिरिक्त कोणालाही माहित नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी कोणालाही माहित नव्हतं. हो, इंग्रजांनी एवढा पिछा केला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पकडण्यासाठी, पण त्यांच्या हाताला काय लागले नाहीत. जर्मनीला जाऊन हिटलरने त्यांना मदत केली बघा. आणि जे महायुद्धामध्ये आपलं जे सैनिक होतं इंग्रजांच्या बाजूने लढलेलं ते जर्मनीकडे कैदेत होतं. त्यांनी हिटलरला सांगून ते सैन्य जमा केलं आपल्या भारताचं.
कैदी होतं त्यांना घेतलं आणि आझाद हिंद फौज तयार केली. 1943 साली बघा, जुलैचा महिना होता, राज बिहारी बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेना तयार केली. नुसती आझाद हिंद सेना नाही, राणी लक्ष्मीबाई नावाची पलटण स्त्रियांची तयार, कमीत कमी 16,000 सैन्य प्रथम त्यांनी तयार केलं. आणि रेडिओवरून सांगितलं, रेडिओवर स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं, भारतामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस बोलतोय, मी जिवंत आहे, आता लढण्याची वेळ आली बघा, असं सांगितलं. आणि सगळ्या भारतवासियांना फार आनंद झाला मोठा. जवळजवळ त्यांनी नंतर पुढे 55,000 सैन्य तयार केलं बघा. आझाद हिंद फौज आपली 55,000ची झाली. आणि पुढे नंतर 43-44च्या दरम्यान नेताजींनी एक पत्र पाठवलं होतं गांधीजींना की आम्ही भारताबाहेरून हमला चढवतो इंग्रजांच्या वरती, तुम्ही आतून लढाईची तयारी करा. आतून लढाईची म्हणजे गांधीच तर लढणार थोडे, त्यांचा आता अहिंसेचा मार्ग, परंतु अहिंसेचा लढा तुम्ही आतून तयार करा आणि बाहेरून लढाई इंग्रजांना करतो, म्हणजे मध्ये इंग्रज चिपून काढू आपण, असं तयारी केली. आणि त्याच वेळेला अंदमान निकोबार या मार्गे आपली आझाद हिंद फौज आत घुसली बघा. घनघोर युद्ध चालू झालं इंग्रजांच्या बरोबर, फार मोठं युद्ध चालू झालं. आणि त्या ठिकाणी आपला भारताचा तिरंगी झेंडा मोठ्या डौलानं फडकू लागला. परंतु पुढे अशी भयानक परिस्थिती झाली की राष्ट्रकुल जे सैन्य होतं सगळ्या देशांचं, ते आझाद हिंद सेनेविरुद्ध लढू लागलं आणि त्यावेळेला आपला माघार घ्यायला लागला. आणि त्याच वेळेस आपलं 16,000 सैन्य आझाद हिंद सेनेचं इंग्रजांनी कैदी बनवलं होतं. आणि ते हार सुभाषबाबूंना दिसू लागले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी परत रेडिओवरून सांगितलं होतं, आपण जरी सध्या आता माघार घेत असेल तर जे भारतामध्ये इंग्रजांच्या बरोबर जे सैन्य आपलं भारतीय, त्यांनी माघार घेऊ नका, बंड करा आणि इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठा, असं सांगितलं सुभाषबाबू. अहो एवढंच नाही, त्यावेळेस जी नेव्ही होती, जी पाण्यामधलं सैन्य आपलं भारतीय सैन्य होतं, परंतु इंग्रजांच्या बाजूने होतं, त्यांना सुद्धा सांगितलं सुभाषबाबू तुम्ही बंड करा. आणि त्याच वेळेस सगळं सैन्यांनी बंड केलं बघा. नेव्ही मधल्या बोटीमध्ये सुद्धा सुभाषचंद्र बोस यांचे फोटो लागले. सगळं सैन्याने बंड केलं. जसं 1857 ला बंड झालं, त्याच्यापेक्षा मोठं बंड तयार झालं. हे केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे झालं. आणि त्यावेळेला जी आझाद हिंद सेनेची जी फौज होते, त्या फौज मधले काय अधिकारी म्हणा लागले, नेताजी तुम्ही एकटे जाऊ नका, आमच्यातला कोणतरी एक जण घेऊन जा. आणि त्यावेळेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हबीबुर रहमान हा जो कर्नल होता, ह्या कर्नलला आपल्या बरोबर घेतलं आणि दोघे जण विमानाने गेले असं सांगण्यात येते. आता पुढे गेल्यानंतर तैवान शहरानजदीक या विमानाचा स्फोट झाला आणि हे विमान खाली पडले. हबीबुर रहमान त्यातून वाचले, परंतु नेताजींच्या अंगावरती काही ज्वलनशील पदार्थ पडला, त्यांचं शरीर भाजलं, असं हबीबुर रहमान बोलतोय. पुढे त्यांच्यावरती उपचार केला, परंतु ते वाचू शकले नाही. आणि तिथून त्यांना सिंगापूरला न्यायचं होतं, परंतु विमान मिळालं नाही. त्यामुळे त्यांना त्याच ठिकाणी जी मशानभूमी आहे त्याच ठिकाणी नेताजींचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आणि त्यांच्या ज्या अस्थिया आहेत त्या रेंकुजी नावाच्या टेम्पलमध्ये ठेवण्यात आला, देवळामध्ये. असा जो जबाब आहे तो हबीबुर रहमान या कर्नल अधिकाऱ्याने दिलेला आहे. परंतु इथेच एक शंका निर्माण होती की ही जी बातमी आहे भारतामध्ये पोहोचण्यासाठी 5 दिवस लागले. लक्षात घ्या, 5 दिवस लागले. इथे शंका निर्माण झाली. आणि मित्रांनो, हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले बघा. परंतु काही शंका निर्माण होतात. नेताजी सुभाषचंद्र यांचं जे घर आहे त्या घराला 20 वर्ष टेळणी होती. लक्षात घ्या, 20 वर्ष. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 20 वर्ष टेळणी ठेवली होती बघा घराच्या कडेने. काय कारण हे काय माहित नाही, अशा शंका निर्माण होतात. हो एवढंच नाही, 1950 साली नंतर शहा निवास कमिशन नेमण्यात आलं ही चौकशी करण्यासाठी. नंतर 1970 साली खोसला कमिशन नेमण्यात आलं. या दोन्ही कमिशननी चौकशी केल्यानंतर सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातामध्ये झाला आहे बघा. परंतु त्याच्यानंतर मुखर्जी कमिशन नेमण्यात आलं ही चौकशी करण्यासाठी. परंतु ह्या मुखर्जी कमिशनने सांगितलं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघातात झाला नाही. कारण काही अमेरिकन जासूस आणि ह्या कमिशनने तिथं जाऊन चौकशी केली की जे विमान तैवानला त्याचं उड्डाण झालं होतं त्या विमानाच्या यादीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव नव्हतं. आणि ज्या मशानभूमीत अंत्यसंस्कार केले होते हे सांगण्यात आलं होतं, त्याची यादी चेक केली तर त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव नव्हतं. म्हणजे ह्या शंका निर्माण झाल्या. आणि ही जी बातमी, हा जो पुरावा दिलाय पहिला हबीबुर रहमान कर्नल यांनी दिलेला, त्याच्यामुळे ह्यात शंका निर्माण होतात तिथे. मित्रांनो, एवढ्यावरच ह्या गोष्टी राहिलेल्या नाहीत, तर पुढे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण विजया लक्ष्मी पंडित त्यावेळी रशियामध्ये होत्या बघा. रशियाच्या राजदूत होत्या, म्हणजे अँबॅसेडर. आणि त्या ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये परत आल्या त्यावेळी फार मोठी एक जंगी सभा झाली बघा. फार मोठी सभा भरली होती, फार लोक आले त्या टायमाला. त्याचं कारण मित्रांनो सांगतो की विजया लक्ष्मी पंडित यांना
सुभाष बाबू रशियामध्ये दिसले होते. ह्या सभेमध्ये त्या सांगत होत्या, म्हणजे सांगणारच होत्या. त्यांचं भाषण चालू होतं आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की भारताला जे स्वातंत्र्य मिळाले 1947 साली, त्यावेळी सगळ्या जनतेला जो आनंद झाला होता त्याच्यापेक्षा आता जास्त आनंद होणारी बातमी मी तुम्हाला सांगणार आहे बघा. आणि ही ज्या वेळेला बातमी सांगायची म्हणजे भाषण चाललंच होतं, त्याच वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू समोरच्याच बाकावरती बसलेले होते. त्यांनी तोंडावरती असंच बोट ठेवलं आणि पुढे विजया लक्ष्मी पंडित पुढे काहीच बोलल्या नाही. भाषणाचा मार्ग बदलला गेला. काय ह्यातून घ्यायचं आपण मित्रांनो? ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पेपरद्वारे, बातम्याद्वारे म्हणजे चॅनलद्वारे आपल्याला मिळालेल्या आहेत. मित्रांनो एवढंच नाही, ह्याचा दाट पुरावा अजून म्हणलं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक गनमॅन होता बघा, जगराम म्हणून, जगराम त्याचं नाव होतं. तो अजूनपर्यंत जिवंत होता 100 वर्षापर्यंत. त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान अपघातात झालाय का, झाला असेल का असं विचारलं. त्यावेळेला त्या जगराम म्हणून गनमॅनने सांगितलं होतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू अपघाती झालेलाच नाही, त्यांना मारलं गेले. ही सत्य परिस्थिती आहे. ती व्यक्ती अजूनपर्यंत जिवंत होती, लक्षात घ्या. म्हणून मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार फार मोठे होते. ज्या वेळेला ते परदेशामध्ये होते त्यावेळेला स्वातंत्र्यानंतरचा आपला भारत कसा असावा, स्वातंत्र्यानंतर गोरगरिबांच्यासाठी काही योजना आखाव्यात, या सगळ्या योजनांची एक फाईल बनवली होती नेताजींनी, लक्षात घ्या. म्हणजे किती फार दूरदृष्टी विचार होता आपल्या भारताचा. खरंच जर आपण विचार केला तर या भारताचा पहिला पंतप्रधान होण्याचा अधिकार जो आहे तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा, या तीळ मात्र शंका नाही. एवढंच नाही मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक फाईल होती, 202 फाईली होत्या म्हणायच्या, लक्षात घ्या. त्या फाईली सिक्रेट म्हणून सगळ्या ठेवण्यात आल्या. आणि 2013 साली बघा त्यातल्या 4 फाईल गहाळ सुद्धा झाल्या. त्या गहाळ कशा झाल्या? कारण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जे कुटुंब आहे त्यांनी सरकारकडे मागणी केली होती. तत्कालीन सरकार नरेंद्र मोदी यांच्याकडे 2013ला मागणी केली होती की ह्या फाईल सार्वजनिक करण्यात याव्यात. आणि आताचे जे पंतप्रधान आहेत म्हणजे त्यांनी ते मान्य सुद्धा केलं होतं की या फाईल आम्ही सार्वजनिक करतो. मित्रांनो 2013ला ही गोष्ट मान्य केली. आज 2022 चालले, अजूनही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फायली उघड झालेल्या नाहीत. म्हणजे सर्वसामान्यांमध्ये त्या फायलीमध्ये काय आहे सर्वसामान्यापर्यंत त्या आलेल्या नाहीत, कुणालाही कळालं नाहीत. म्हणजे या सगळ्या बातम्या गुलदस्त्यात आहेत. राजकारण आहे सगळे. मित्रांनो असा नेता परत होणे नाही, लक्षात घ्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो इतिहास आहे तो आता सध्या किती बघा 2-3 ओळीमध्ये इतिहासामध्ये सांगितला जातो. त्यासाठी अशा महान नेतृत्वाचा विचार तरुण वर्गापर्यंत पोहोचलाच पाहिजे. त्यासाठी जो इतिहासाचा धडा आहे त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा धडा एक आलाच पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये. आपल्या भारत देशाला त्यांचे विचार अजून 20 वर्ष पुढे घेऊन जातील, लक्षात घ्या. नेताजी सुभाषचंद्र बोस आज जर आपल्या हयात असते तर आपला भारत देश अजून 20 वर्ष पुढे गेला असता. एवढंच नाही तर प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने एक नोट सुद्धा छापण्यात आली होती बघा. त्या नोटचा फोटो पेपरला आलेला होता. एकदा काही चॅनलवाल्यांनी सुद्धा सांगितला होता. नंतर ती खुडण्यात आली, बंद केली आणि महात्मा गांधीच्या नावी नोट छापण्यात आली. एवढं राजकारण आपल्या भारतामध्ये चालतं. मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी, ही जी माहिती आहे ती वृत्तपत्राद्वारे काही चॅनलद्वारे मला मिळाली आहे, तीच मी आपल्याला सांगितली. मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत, जास्तीत जास्त तरुण वर्गापर्यंत पोहोचायला हवेत. त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.